The most important trees in man's life. माणसाच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाची झाडे. What do we see in the Garden of Eden? एदेनेच्या बागेत आपल्याला काय पाहायला मिळतं? There are many trees, अनेक झाडं आहेत, but there are just two important trees. पण दोन महत्त्वाची झाडं आहेत. The tree of good and evil एक तर बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड and the tree of life. आणि दुसरं आहे जीवनाचं झाड. These are the two most important trees ही दोन सगळ्यात महत्त्वाची झाडं त्या बागेत होती, that have a great effect on your life positively or negatively. ज्या दोन महत्त्वाच्या झाडांचा तुमच्या जीवनावर एक तर सकारात्मक नाही तर नकारात्मक प्रभाव पडेल. The life that comes from the tree of life, जीवनी झाडातून येणारं जे जीवन आहे it gives you joy, peace, happiness, abundance, satisfaction. ते तुला आनंद, शांती, खुशी, समाधान, तृप्तता देतं. Amen? आमेन. But the tree of good and evil, पण बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड it gives you sorrow, pain, trouble and death. तुला दुःख, वेदना, त्रास आणि शेवटी मरण देतं. And Satan stands behind the tree of good and evil. आणि सैतान बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडामागे आहे. Satan has the power of death. सैतानाकडे मृत्यूचं सामर्थ्य आहे And God has the power of life. आणि देवाकडे जीवनाचं सामर्थ्य आहे. The tree of knowledge of good and evil बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड shows दाखवतं that in the universe की सृष्टीत there is not only God, फक्त देव आहे असं नाही, but there is also Satan. तर देव आहे आणि सैतान सुद्धा आहे. It also shows त्यावरनं असंही दिसतं that की in the universe सृष्टीत there is a good spirit and there is an evil spirit. एक चांगला आत्मा आहे आणि वाईट आत्मा सुद्धा आहे. One speaks about the plan of God, एक देवाच्या योजनेविषयी बोलतं, the other speaks about the plan of the devil. दुसरं सैतानाच्या योजनेविषयी बोलतं. Whichever tree you contact, ज्या कुठल्या झाडाशी तुम्ही संपर्क साधाल you build relationship with them. त्या झाडाशी आणि त्याशी तुमचा संपर्क म्हणजे नातं लागेल. If you obey God, तुम्ही जर देवाचं आज्ञापालन केलं you will get life. तुम्हाला जीवन मिळेल. If you obey the devil, तुम्ही सैतानाचं आज्ञापालन केलं you will get death. मराल मराल नक्की मराल. Heaven is a prepared place for ओ, prepared हालेलुया. people. स्वर्ग तयार केलेल्या लोकांसाठीची तयार जागा आहे. Hell is a prepared place for prepared people. तसं नरक सुद्धा तयार केलेल्या लोकांसाठी तयार जागा आहे. If you belong to heaven, जर तू स्वर्गाच्या मालकीचा झाला, it was by your choice. तू ठरवलं म्हणून तुझ्या निवडीनं तू स्वर्गात आलायस. If you go to hell, आणि समजा तू नरकात it सापडला, would also be by your choice. तर तू ठरवलं होतं तुझ्या निवडीने तू नरकात आला. Today the whole world lives by the concept of the tree of knowledge of good and evil. पण आज संपूर्ण जग बऱ्या आणि वाईट जे बरं आणि वाईट ज्ञान देणारं झाड आहे त्याच्या संकल्पनेवर चालतंय संपूर्ण जग. It is in their system. त्यांच्या प्रकृतीचंच ते ठसलेलं आहे. It is in their DNA. त्यांच्या डीएनए मध्येच ते It is बसलेलं in आहे. their genetics. त्यांच्या नसनशीत ते भिनलेलं आहे. And so the tree of good and evil brought sin in us. तर बऱ्या आणि वाईटाचं जे झाड आहे त्याने आपल्यात पाप आणलं. And so the sin nature now runs in the whole system. तर आता तो पापाचा स्वभाव आपल्या संपूर्ण सिस्टम मध्ये धावतोय. And that is how God was left with just one option. आणि अशा पद्धतीनं देवाकडे मग फक्त एकच पर्याय उरला. And what was that option? तो पर्याय काय होता? To send Jesus Christ. तो पर्याय एकच होता देवाकडे की आता येशू ख्रिस्ताला पाठवावं लागेल. Jesus was the only person who never partook of the tree of good and evil. येशू ख्रिस्त एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांनी बऱ्या आणि वाईटाच्या झाडातलं खाल्लेलं नाही. He partook of the tree of life. येशूंनी जीवनी झाडच खाल्लं. That's why he could give us life. म्हणून ते येशू आपल्याला जीवन देऊ शकले. Jesus paid for the sin of Adam. तर येशूंनी आदामाच्या पापाची किंमत मोजली. And that is how all those who believe in Jesus अशा रीतीनं मग जे सर्वजण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील and believe in his sacrifice आणि येशूंच्या अर्पणावर विश्वास ठेवतील can be saved. त्यांचं तारण होऊ शकतं. Keeping this in mind, let us learn a few things. हे मनात ठेवून काही गोष्टी शिकूयात. First point, पहिला मुद्दा, where are you? तू कुठे आहेस? The greatest pain सगळ्यात मोठी वेदना is not suffering and burning in hell, त्रास आणि नरकात जाऊन जळणं नाहीये. but separation from God. देवापासून वेगळं होणं सगळ्यात मोठी वेदना आहे. Because it is separation from life. कारण ती जीवनापासून झालेलं वेगळंपण आहे ते. And I want to prosper in life. मला तर आयुष्यात समृद्धी पाहिजे I बाबा. want to come up in life. मला तर आयुष्यात उत्कर्षाला I यायचं. want to have peace. मला माझं भलं आणि शांती पाहिजे. I want to have joy. मला आनंद हवा I आहे. want to stay in health and good strength. मला चांगल्या आरोग्यात आणि शक्तीत राहायचं आहे. आय डोंट वॉन्ट ऑल दीज थिंग. मला हे बाकीचं सगळं नको आहे. And in the name
of the Lord Jesus Christ, आणि प्रभू येशू ख्रिस्तांच्या whose नावात, name is above every other name, ज्या येशूंचं नाव सर्वश्रेष्ठ नाव, you shall be obedient to God. त्या नावात तुम्ही देवाच्या आज्ञा पालनार राहाल, You shall eat the fruit of the tree of life. जीवनी झाडाचं फळ खाल, And God will stand by you, आणि देव तुमच्या बाजूने उभा and राहील. you shall prosper. तुम्ही समृद्ध व्हाल, You shall come up in life. आयुष्यात वर याल, You will have eternal peace. अनंत कालची शांती मिळेल. One day you're going to meet Jesus, एके दिवशी तुम्ही येशूंना भेटाल and you will be with him forever. आणि कायमचे येशू सोबत राहाल. ओ हालेलुया, आमेन. If you fear the Lord देवाचं भय बाळगशील ना, and obey the law, आणि देवाचं आज्ञा पालन जर करशील ना, God will line up things for ओ you. देव तुझ्यासाठी रांगेनं सगळं ठेवेल, रांगेत लावेल सगळं, एकामागे एक. Arrogance will bring destruction, उद्धट बनू नका, उद्धटपणातनं नाश येतो, and it is an attribute and character of the devil. आणि उद्धटपणा थेट सैतानाकडनं आलेला स्वभाव आहे. But by the mercies of God, पण देवाच्या दयेनं you will not be destroyed in the name of Jesus. तुमचा नाश नाही होणार येशूंच्या नावात. By the mercies of God, देवाच्या दयेनं you shall always stay humble. तुम्ही नेहमी नम्र राहाल. By the knowledge of God, देवाच्या ज्ञानानं you will never turn to the tree of good and evil. कधीही तुम्ही त्या बऱ्या वाईटाच्या झाडाकडे जाणार नाही, फिरकणार नाही. Praise God. आमेन. Second point, दुसरा मुद्दा, God opened the way for us. देवाने आपल्यासाठी मार्ग उघडला आहे. Our very salvation rests on the fact that Jesus Christ is divine. आपलं तारण या वास्तविकतेवरती स्थिर स्थावर होतं की येशू दैवी आहेत, He is the second person in the Godhead, आणि येशू दैवी त्रैक्यातला दुसरा व्यक्ती आहे, the Son of God. देवाचा पुत्र आहेत. The tree of life speaks about my Lord Jesus Christ. जीवनी झाड माझ्या प्रभू येशूविषयी बोलतं. ओ हालेलुया. Because Jesus said, I am life. कारण येशू म्हणाले मी जीवन आहे. So He is the tree of life तर today. आज येशू जीवनी झाड आहेत, कारण येशू म्हणले ना मी जीवन आहे, म्हणजे ते झाड कोण आहे? येशू आहे. So somebody had to pay the price. कोणाला तरी किंमत मोजावी लागली ना. Who can pay the price? कोण किंमत मोजणार? The one who did not eat the tree of the knowledge of good and evil. ज्याने बरं आणि वाईटाचं खाल्लं नाही तो मोजणार. कोणी खाल्लं नाही. And so Jesus said, तर येशू म्हणाले, who can convict me of any sin? मला कोण कुठल्या पापाविषयीनं दोषी करणार आहे? Amazing. आमेन. I mean, हालेलुया. not वा, वा, a वा. soul can make that kind of statement. एकही माणूस, जीवधारी माणूस अशा पद्धतीचं विधान करू नाही शकत की कोण मला कुठल्या पापाविषयीनं दोषी ठरवेल. मी केलंच नाहीये पाप. We have the tree itself in us. The tree of knowledge of good and हो ना. evil is in us. बऱ्या आणि वाईटाचं झाडच अख्खा आपल्यामध्ये आहे. आपण कसं असं म्हणू शकतो, मी कधी काही वाईट नाही केलं, मी कधी काही वाईट नाही. ते झाड घेऊन फिरतोय तू. Why we are dying? का मरतोय आपण? Because we carry the tree of the knowledge of good and कारण evil. बऱ्या आणि वाईटाचं झाड घेऊन फिरतोय आपण. It is our spirit that is born again. आपला आत्मा नवीन जन्म झालाय, And that's why we will go to heaven. म्हणून आपण स्वर्गात जाणार आहोत. बाकी ते झाड आहे आत. Beware, there is a झाड इनसाइड. Somebody asked me, कोणीतरी मला where is विचारलं, the tree of life? जीवनाचं झाड कुठे आहे? Look at Jesus. He is the येशूकडे tree of बघा, life. येशू जीवनाचं झाड आहे. He is the Messiah. He is the word of God. मसिया, देवाचा शब्द येशू आहे. He came for us. येशू आपल्यासाठी आले. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, whoever partakes of me will have life. जो कोणी माझ्यातनं सेवन करेल त्याला जीवन मिळेल. जे I कालच am आपण the केलं. bread of life. मी जीवनी भाकर आहे येशू म्हणाले. The bread of life that came from heaven. जीवनी भाकर जी स्वर्गातनं आलेली आहे येशू म्हणाले. प्रभू भोजनात आपण तीच खातो. He is the bread of life. जीवनी भाकर आहे येशू. He is the tree of life. जीवनी झाड आहेत येशू. Every day Rose. you partake of this tree of life या जीवनी झाडाचं तुम्ही खा, and you will live forever. म्हणजे कायम जगाल हो, कायम जगाल. The word of God is the tree of life. देवाचा शब्द जीवनी झाड आहे. The name Jesus is a tree of life. येशूचं नाव जीवनी झाड आहे. Last point. शेवटचा मुद्दा, Salvation is a must. तारण मस्ट आहे. तारण झालंच पाहिजे. Romans 10:13. रोम करा 10. Whoever calls on the name of the Lord shall be saved. जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करेल त्याचं तारण होईल. The gate has been opened to the tree of life. कारण जीवनी झाडासाठी दार उघडलेलं आहे. Whoever जो कोणी who comes in the name of Jesus, येशूंच्या नामात येईल. he can walk back in the Garden of Eden. रोम करा 10 अध्याय 13 वचन. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याला हाक मारील त्याचे तारण होईल. He can go to the Garden of Eden. आणि त्या एदेनेच्या बागेत त्याला जाता He येईल. can partake of the tree of life. आणि जीवनी झाडातून त्याला खाता येईल. Romans 10:13. रोम करा 10-13. Whoever does good work will be saved. जो कोणी चांगलं काम आणि सत्कार्य करेल तो तारला जाईल असं लिहिलंय का? No. नाही. Whoever just calls on the name of the Lord. जो प्रभूचं नाव घेऊन त्याला हाक मारेल. The की येशू. name of the Lord.
प्रभूचं नाव घेऊन हाक. Not just Lord. फक्त प्रभू नाही, Because there प्रभूचं are many नाव. lords and many gods. तसे अनेक प्रभू आणि अनेक देव आहेत. प्रभूचं नाव घेऊन हाक. What is the name of the Lord? काय आहे प्रभूचं नाव? Jesus Christ. येशू ख्रिस्त. येशूंच्या नावाचा उखाणा घ्यायला लागेल त्या दारावर, तर एंट्री मिळेल बापाच्या घरात. He will give you the power to become the sons of God. असं सामर्थ्य देईल ना देवाचे मुलगे होण्याचं. So when you call on the name of the Lord, तर प्रभूच्या नावाला जेव्हा तुम्ही हाक माराल through faith, विश्वासाने, you shall be saved. तारले जाल. How are you saved? तुमचं तारण कसं You झालं? look to the cross. तुझं तारण कसं झालं? वधस्तंभाकडे तू बघितलं म्हणून झालं ना. Salvation. तर तारण First of all, it is the healing of broken relations. पहिलं तर तुटलेल्या नात्याला आरोग्य देतं तारण. Reconciling back to the Creator. निर्माण करत्याशी समेट करतं तारण. And unless and until you are born again, आणि जोवर तुमचा नवीन जन्म होत नाही ना, you cannot have access to heaven. तुम्हाला स्वर्गामध्ये ऍक्सेस मिळणार नाही. उसका पासकोड ही आहे, न्यू लाईफ जीसस. Nothing can save you outside of Christ. बाकी ख्रिस्ताबाहेर तुम्हाला कुठलीही गोष्ट मोक्ष देऊ शकत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.